या पुस्तकात काश्मीरच्या लल्लेश्वरीपासून तमिळनाडूच्या अवैयारपर्यंत, राजस्थानच्या मीरेपासून ओरिसाच्या माधवी दासीपर्यंत अनेक विरागिनींचा समावेश आहे आणि यातल्या काही तर आजवर अलक्षित राहिलेल्या आहेत. नमस्कार. महर्षी कर्वे यांच्या नावाच्या संस्थेच्या प्रांगणात बोलवल्याबद्दल मी आधीच सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देते. हे एक प्रकारचं तीर्थक्षेत्रच आहे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. सन्माननीय व्यासपीठ आणि जिज्ञासू श्रोते हो, मी या पुस्तकाकडे एका विशिष्ट सूत्राने बघते आहे. भारतीय विरागिनी हे पुस्तक आणि वर्तमान काल संदर्भ. अरुणा ढेरे यांचं भारतीय विरागिनी हे पुस्तक 2000 वर्षाच्या कालपटातल्या भारतातल्या विविध प्रांतातल्या विविध धर्मसंप्रदायातल्या अनेक संत कवयित्रींच्या जीवनकार्याचा वेध घेतं. यात संशोधनाच्या आधारे सांस्कृतिक इतिहासाची मांडणी केली आहे. या पुस्तकात काश्मीरच्या लल्लेश्वरीपासून तमिळनाडूच्या अवैयारपर्यंत, राजस्थानच्या मीरेपासून ओरिसाच्या माधवी दासीपर्यंत अनेक विरागिनींचा समावेश आहे आणि यातल्या काही तर आजवर अलक्षित राहिलेल्या आहेत. मी या पुस्तकाविषयी वर्तमान कालाच्या परिप्रेक्ष्यातनं भाष्य करणार आहे. लेखिकेने या लेखनासाठी स्वीकारलेली संशोधन दृष्टी ही उदार, व्यापक, आधुनिक संवेदन व्यक्त करणारी आहे. हे महत्त्वाचं आहे. या विरागिनींचं जगणं, त्यांची आध्यात्मिक ओढ, कठोर साधना, संघर्षशीलता आणि त्यांचा प्रातिभ स्फुरण लेखिकेने खोलवर जाणून घेतलं आहे. त्याचवेळी तिची चिकित्सक संशोधन दृष्टीही जागी राहिली आहे. लेखिकेच्या व्यासंगाची साक्ष पुस्तकात जागोजागी आढळणाऱ्या तळटिपांमधून मिळते. त्यात मराठीबरोबर हिंदी आणि इंग्लिश ग्रंथांचे संदर्भही समाविष्ट आहेत. मुळात आपल्याकडे 1975 नंतर रुजलेल्या स्त्रीवादाच्या चर्चाविश्वामुळे एकूणच स्त्री केंद्रीय अभ्यासालाही चालना मिळत गेली, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा वर्तमानाशी जोडलेली ही नाडही इथे लक्षात घ्यावी लागते. मात्र आधुनिक स्त्रीवादाचा विचार भक्ती संप्रदायातल्या स्त्रियांशी जोडून घेताना क्रांती, बंडखोरी इतकंच नव्हे तर सहेतुकता आणि लिंगभाव अमान्य करणारी कृतिशीलता यांचे संबंध फार सावधपणे जोडले पाहिजेत, हे लेखिकेचं प्रतिपादनही लक्षात ठेवावं लागतं. लेखिकेने विरागिनींचं स्त्रीत्व जाणून घेताना त्यांच्या लिंगभानाचं तसंच लिंगभाव ओलांडण्याचं जे वेगवेगळेपण आहे तेही टिपलंय. उदाहरणार्थ लेखिका म्हणते की लल्लेच्या योगिनी म्हणून जगण्यानंच तिच्या बाबतीतले स्त्रीविशिष्ट अनेक संदर्भ दूर झाले आहेत. म्हणजे प्रत्येकीची वाट वेगळी आहे. या पुस्तकात विरागिनींच्या आयुष्यातल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांप्रदायिक संदर्भामुळे येणारे ताणतणाव नेमकेपणे व्यक्त झालेत. स्त्रीत्वाबरोबरच भाषा, जात, धर्म, वर्ग या पैलूंसकट यात विरागिनीचं श्रेय नोंदवलं आहे. अशा प्रकारचा बहुधा हा पहिलाच प्रयत्न असावा. यातल्या अनेक जणी स्त्रीत्वाची परंपरागत चाकोरी नाकारणाऱ्या आहेत. मात्र चाकोरी नाकारायची प्रत्येकीची रीत स्वतंत्र आहे, त्याची चाकोरी नाही. उदाहरणार्थ वेंगमंबा ही सांप्रदायिक कर्मठ व्यवस्थेशी संघर्ष करणारी आहे, तर लल्लेश्वरी कोणत्याच संप्रदायाशी निगडीत नाही. अमैयार ही तत्कालीन ब्राह्मणी धर्मोपासनेचे रूढ संकेत नाकारणारी आहे, तर वेणाबाई मठाधिपती आहे. शिवशरणी ही पुरुषप्रधान व्यवस्थेत प्रेमसंबंधातही स्त्री गौण असते असं सांगणारी आहे, तर जनाबाई ही स्त्रीत्वाच्या संपन्न जाणीवेत एकरच झाली आहे. अध्यात्माची वाट चालण्यामागच्या त्यांच्या प्रेरणाही वेगवेगळ्या आहेत. काही जणी भक्तिरसात रंगल्या आहेत, काहींना तत्त्वज्ञानाच्या बळावर आत्मप्रत्ययाचा प्रकाश प्राप्त झालेला आहे. त्यांच्या जगण्यातल्या या विविध छटांचं दर्शन पुस्तकातनं होतं, हे फार सूक्ष्म आणि महत्त्वाचं आहे. नव्या वाटेवर चालताना या विरागिनींनी झेललेले संघर्ष आणि त्यातून त्यांच्या सर्जनशीलतेला जे धुमारे फुटलंय ते धुमारे यांचंही स्वरूप वेगवेगळं आहे. जैन आणि बौद्ध विरागिनीने केलेला लोकभाषेचा स्वीकार हा त्यांच्यासाठी
अभिव्यक्तीच्या पातळीवरचा मुक्ततेचा आविष्कारच आहे. माधवी दासी ही धर्मक्षेत्रात प्रतिष्ठा पावलेली स्त्री आहे. ती व्रजबोलीची निर्माती मानली जाते. चंद्रावतीने लोककथन शैलीत सीता केंद्री रामायण लिहिलं आणि अभिजात रामायणाला पर्यायी परिमाण दिलं. अमय्यांनी पिशाच्य रूप स्वीकारून मानुष पातळीपासून जीच मुक्तता जणू अनुभवलेली आहे ती स्मशान सौंदर्याची उपासक ठरली आहे. लल्लेश्वरीच्या वाक या रचनाबंधातनं 14व्या शतकातल्या काश्मीरचा जणू काही आवाजच ऐकू येतो आहे. हिंदू, बौद्ध आणि सूफी यांच्या संयोगातून ऋषी संप्रदायाचं प्रवर्धन करताना तिचं तत्त्वज्ञान प्रेरक ठरलं आहे. पंजाबमधल्या ताज या मुस्लिम स्त्रीनी कृष्ण भक्तीपर पदं लिहिली हिंदीत आणि तीही असं त्याला मिळतं. आंदाळ ही आपल्या असाधारण तमिळ पदरचनांमुळे देवीपदापर्यंत पोहोचली आहे. अक्क महादेवीनी वीरशैव तत्त्वज्ञानाच्या आधारे स्त्री पुरुष यांच्यातल्या भेदाबाबत मूलभूत तात्विक प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने आपले ज्ञान वैराग्य भक्तीचे अनुभव वचन या घाटातनं व्यक्त केले आहेत. रेमव्वे ही पिंजारीण, सोमव्वे ही सडणकांडण करणारी स्त्री या शिवशरणी स्त्रियांनी आपल्या व्यवसायातली रूपकं योजून अध्यात्माची काव्य परिभाषा संपन्न केली आहे. विरागिनीच्या नवसर्जनाची अशी अनेक उदाहरणं यात आहेत. ती उदाहरणं म्हणजे संघर्षातनं कसा आत्मप्रकाश उजळतो आणि त्यातून नवसर्जन कसं निर्माण होतं याची एक साखळी सांगणारे आहे आणि त्यामुळे आजही आपल्याला प्रेरणादायी आहे हे विसरता येत नाही. प्राचीन संत कवयित्रींकडे पाहण्याची लेखिकेची दृष्टी भाबडी भावशरण अशी नाही. त्यांच्याविषयीच्या चमत्कृतीपूर्ण आख्यायिका प्रसंगी बाजूला ठेवून त्यांचं व्यक्तित्व आणि कवित्व लेखिकेने महत्त्वाचं मानलं आहे. उदाहरणार्थ अक्क महादेवी केशांबरा झाली याविषयीची 2 मतं लेखिका मांडते. केस हेच वस्त्र पांघरून ती दिगंबरावस्थेत गेली हे एक मत आहे. आणि दुसरं मत आहे की मेंढीच्या केसांनी बनवलेलं कांबळं पांघरून ती निघाली. यापैकी लेखिकेला दुसरं मत योग्य वाटलं आहे हे महत्त्वाचं. मीरा कृष्णमूर्तीत विलीन झाली ही जनसामान्यांची समजूत आहे. मात्र त्या मंदिराला एक भुयार आहे. त्यामुळे मीरा त्या वाटेने जाऊन जिवंत राहिली असेल असंही लेखिकेला वाटतं. तिच्या मते एखाद्या मूर्तीत जिवंत माणूस सामावणं, अदृश्य होणं हे फक्त भाव वास्तव म्हणून स्वीकारता येतं. जनाबाईच्या विठ्ठलाविषयीच्या अभंगामध्ये तिने स्त्री संवेदनेतून अनुभवलेली भाससृष्टी आहे हे आवर्जून सांगितलं आहे. तसंच स्त्रियांना भिक्षू संघात प्रवेश देणं हे गौतम बुद्धाला मान्य नव्हतं हेही लेखिकेने नोंदवलं आहे. अशी चिकित्सक आधुनिक दृष्टी यात आहे आणि ती फार महत्त्वाची आहे. लेखिकेने या विरागिनींविषयीची विविध अभ्यासकांची मतं विवेचनाच्या ओघामध्ये सांगितलेत. त्यामुळे या पुस्तकाला वर्तमानाचा ताजा स्पर्श झालेला आहे. रूपा भवानी विषयीचं अमृता प्रीतम यांचं भाष्य यात आलं आहे. त्या लिहितात, व्हाईल गोईंग डीप इन द शक्ती आस्पेक्ट ऑफ काश्मीर, हर इनर एक्सपिरियन्स बिकेम अ डिव्हाइन क्रिएशन फॉर द वर्ल्ड. मीरेविषयी लेखिका म्हणते, परिता मुक्तासारखी आधुनिक अभ्यासक मीरेची कृष्णप्रीतीची संकल्पना सामाजिक परिप्रेक्ष्यात अगदी सूक्ष्मतेने उलगडते आणि लेखिका त्या दृष्टिकोनाचं महत्त्वही विशद करते. याउलट तेलुगू कवयित्री मोल्ला हिच्या रामायणाची चंद्रावतीच्या रामायणाशी तुलना करण्यामागचा स्त्रीवादी दृष्टिकोन हा लेखिकेला पटत नाही. मात्र इथे लेखिकेने नवनीता देवसेन यांचं जे मूळ अवतरण आहे ते उद्धृत करणं संयुक्त ठरलं असतं. आंदाळच्या काव्याचा विचार करताना स्त्रीवादी अभ्यासकांनी तमिळची प्रादेशिक संस्कृती आणि काळाचा संदर्भ विचारात घेतला नाही हेही लेखिका स्पष्टपणे नोंदवते. मीराविषयी लिहिताना लेखिका म्हणते की मीरा ही 19व्या शतकात रवींद्रनाथ टागोरांच्या स्त्रीरपत्र या कथेत नायिका म्हणून पुनरुज्जीवित झाली. ती राजकीय सामाजिक क्षेत्रात स्वातंत्र्यवादिनी ठरली आणि स्त्रीवादी विचार क्षेत्रात निर्भय आत्मसंगिनी ठरली. औदई अक्कल या तमिळ कवयित्रीविषयीचं यातलं विवेचन हे फार महत्त्वाचं आहे.
केवळ मौखिक परंपरेद्वारे, म्हणजे बाकी काही तिच्याविषयी लिहिलेलं नाही, 350 वर्ष माहीत असलेल्या या कवयित्रीला कांचन नटराजन यांनी संशोधनाच्या द्वारे परमार्थपर वाङ्मयाच्या नकाशावर स्थान मिळवून दिलं आणि याची लेखिकांनी नोंद घेतलेली आहे. शेवटी आजच्या स्त्रीविषयक वास्तवाकडे वळूया. आजही स्त्री भ्रूणहत्या हा प्रकार ऐकू येतो. एक प्रकारे हे स्त्रीचं अदृश्यीकरणच आहे. अशा वेळी आपल्या प्रदीर्घ परंपरेत काही विरागिनी विस्मरणात गेल्या होत्या, काही स्त्री म्हणून अर्धजन दुय्यम ठरल्या होत्या, काहींनी अनन्वित छळ लोकनिंदा सहन केली होती. असे संदर्भ जेव्हा आपण वाचतो तेव्हा परंपरेविषयी गंभीरपणे अंतर्मुख होणं भाग पडतं. कारण आजही स्त्रीवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे धर्मपरंपरेची चिकित्सा करण्याची ही गरज भासते. आपल्याकडे स्त्रीवादात अध्यात्म हा विषय काही अपवाद म्हणजे मीरा वगैरे वगळता स्त्रीवादी चर्चा विश्वाच्या परिघाबाहेर राहिला. कारण काय तर स्त्रीवाद ही समाजशास्त्रीय विचारधारा आणि त्यामुळे त्यातली जी लिंगभाव समतेची संकल्पना आहे ती समाजसापेक्ष आहे. त्यामुळे तसं झालं असावं. आणि यात तर काय दिसतंय की या ज्या अध्यात्मातल्या सगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत त्यांची लिंगभाव समतेची संकल्पना आत्मलक्षी आहे, समाजनिरपेक्ष आहे. त्यामुळे या विरागिनींच्या जीवनातला धार्मिक सामाजिक क्षेत्रातला जो विद्रोह आहे तोही दुर्लक्षित राहिला होता. म्हणजे स्त्रीवादांनी त्यांच्याकडे लक्ष दिलंच नव्हतं, कारण त्यांना या क्षेत्रामध्ये जीवनाचा रस नव्हता. त्यामुळे ह्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातल्या स्त्रियांच्या विद्रोहाच्या स्वरूपाचं सर्वंकष भानच आपल्याला आजवर नव्हतं. ती उणीव या पुस्तकाने भरून काढली आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिकेने म्हटलं आहे की या विरागिनींनी स्त्रीच्या पातिव्रत्याविषयीच्या रूढ कल्पना बदलल्या. इतकंच नव्हे तर विटाळ, व्यभिचार, वैधव्य याही संकल्पना बदलून टाकल्या. हे वाचताना आजच्या स्त्री प्रश्नाकडे पाहण्याची आपली दृष्टी अधिक सखोल आणि कणखर बनते, हेही महत्त्वाचं आहे. एकंदरीत या पुस्तकातील संशोधनातून ऐतिहासिकदृष्ट्या नवी माहिती मिळते. शिवाय आधुनिक परिप्रेक्ष्यातून विषयावर टाकलेला जो प्रकाशझोत आहे तो लक्ष वेधून घेतो. त्यामुळे हे पुस्तक सांस्कृतिक इतिहासा इतकंच मध्ययुगीन साहित्याचा इतिहास आणि समीक्षा या अभ्यासासाठीही उपयुक्त ठरतो. धन्यवाद.